नमस्कार. आज आपण बेलवंडी इथे आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि तिथं मुबारक सय्यद यांच्याकडं साईद डाळ मिल या नावाने ते एक व्यवसाय करत आहेत. तर त्यांनी साई मशिनरीकडून 6 डाळ मिल आणि 2 ऑइल मिल मशीन खरेदी केलेले आहेत मागील 5 वर्षामध्ये. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की डाळ मिल आणि ऑइल मिल व्यवसाय ते कसा चालवत आहेत आणि त्या व्यवसायाचं काय त्यांचं गणित आहे किंवा त्यांचे जे 3 युनिट चालवत आहेत ते 3 ते 4 युनिट. तर त्याविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत त्यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही डाळ मिल व्यवसाय किती दिवसापासून करतायत? मी 1998 पासून या डाळ मिल व्यवसायात हे केलं. पहिलं टेलर काम करीत होतो. अच्छा. ते सोडून देऊन आता डाळ मिलमध्ये हे केलं. एक सोडून 3-4 युनिट झाले माझे. तर पहिलं युनिट तुम्ही बेलवंडीमध्ये चालू? पहिल्या युनिट बेलवंडीमध्ये चालू केलं. मशिनरीची क्वालिटी, डाळीची क्वालिटी हाय फाय दिल्यानंतर गिऱ्हाईक भरपूर वाढलं. इतकं गिऱ्हाईक वाढलं की मला ती 3 शाखा खोलावं लागल्या. नंतर आता डोळगावला 4थी बी खोलली. अशा 4 शाखा आता कार्यान्वित. म्हणजे तुमच्या डाळ मिलच्या 4 शाखा कार्यान्वित आहेत. एक बेलवंडीमध्ये, एक श्रीगोंद्यामध्ये, एक कोळगावला आणि ढवळगावला. अशा 4 ठिकाणी तुम्ही डाळ मिलचा व्यवसाय करतायत. तर मग डाळ मिल व्यवसाय करत असताना तुम्हाला म्हणजे 12 महिने हा व्यवसाय चालतो की कसं? नाही 12 महिने. मला एक दिवस बी असं नाही की बंद मशीन राहिली. 12 महिने व्यवसाय राहिला. डाळीची क्वालिटी चांगली दिल्यामुळं जवळ 30-35 गाव या गावाला जे जॉईंट होते. बाहेर गाव पुन्हा शहरचे लोक आहेत इथून बेलवंडी या ठिकाणी, येरवडा, पुन्हा दौंड, लांबून डाळी इथं खोऱ्या करण्यासाठी. म्हणजे तुम्ही बेलवंडीमधून पुण्याला किंवा पुणे जिल्ह्यातल्या काही गावांना आणि नगरमधले पण जे काही आहेत याचं 30 ते 35 गावांना तुम्ही डाळ मिल पुरवताय, म्हणजे डाळ पुरवताय. म्हणजे तिथलं आणि डाळ तयार करून म्हणजे तुम्ही डायरेक्ट विकता का लोकांची? फक्त नाही, फक्त लोकांचं. फक्त जी काही कस्टमर येतं त्यांनी कच्चा माल दिला म्हणजे ते हरभरा, तूर, मूग घेऊन येतात आणि तुम्ही त्याची डाळ पक्का माल करून तयार करून देतात. तर तुम्ही डाळ तयार करून देण्याचे साधारण चार्जेस काय घेतात किंवा त्याचे रेट कसे आहेत तुमचे? 10 रुपये किलो प्रमाणे आपण त्याची आकारणी करतो. म्हणजे डाळ तयार झाल्यानंतर समजा 10 किलो जर डाळ एखाद्याने दिली, हरभरा असो, मूग असो, तूर असो, उडीद असो, त्याची 25% घट होते. अच्छा. देताना गिऱ्हाईकाला ती 7.5 किलो आपण तयार देतो माल. म्हणजे 10 किलोला 7.5 किलो डाळ साधारण 25% घट तयार होते. आणि तुम्ही 10 किलोचे पैसे घेतात. 10 रुपये प्रमाणे पैसे. सरासरी दिवसाला तुम्ही किती डाळ तयार करता बरं? साधारणतः दिवसाला 4 ते 5 क्विंटल हमेशा तयारच होते. 4 ते 5 क्विंटल डाळ तुमची तयार होते प्रत्येक दिवसाला तयार होते. आणि त्यापासून साधारण 10 रुपयाने म्हटलं तुम्हाला ते 4 ते 5 हजार रुपये रोजचा इन्कम भेटतो. आणि त्याचबरोबर तुम्ही ऑइल मिल व्यवसायाकडे कशी वळलात? ऑइल मिल आता डाळीला लावण्यासाठी तेल लागतं आपल्याला. अच्छा. आणि दुकानचं तेल जर घेतलं तर त्यात केमिकल असतं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट तूर, उडीद, मूग ह्याला तेल लावल्याशिवाय वरचं ते साल्ट निघत नाही. त्याला डोल म्हणतो आपण ग्रामीण भाषेत. त्या केमिकलमुळे ती डोल निघत नाही. आणि जर आपण प्युअर तेल वापरलं, शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल कोणचं बी असो, डाळीची क्वालिटी वाढण्यासाठी आपण त्या ऑइल मिल मध्ये शिरलो. ते तयार करून त्या डाळीला तेल लावावं लागतं ना. दुकानच्या तेलाने डाळ क्वालिटी वाज येत नाही. तुम्ही ऑइल मिल मध्ये म्हणजे कस्टमरचं तेल काढून देता की कसं करता? नाही, फक्त कस्टमरचं तेल काढून देतो. अच्छा. मग तुमच्या स्वतःच्या नावाने नाही? स्वतःच्या नावाने तयार केलं नाही. फक्त कस्टमरचे शेतकरी शेंगा घेऊन आलो, सूर्यफूल घेऊन येऊ, खोबरं घेऊन येऊ, जी तेलाची वस्तू घेऊन आली ती 10 रुपये प्रमाणे आपण तेल तयार करून देतो. म्हणजे तेल बिया घेऊन येतात आणि ते किलोला 10 रुपये घेता का 30 रुपये? 10 रुपये. 10 रुपये किलो प्रमाणे तेल काढून देतो. 10 रुपये प्रमाणे ते पण तुम्ही तेल काढून देतात. तर तुम्ही ह्या ज्या डाळ मिलच्या मशिनरी आहेत त्या कुठून घेतलेल्या आहेत? साई मशिनरी, अहमदनगर. साई मशिनरी D51 अहमदनगर इथून खरेदी केलेल्या आहे. अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यानगर. तर तुम्ही किती डाळ मिल आणि किती ऑइल मिल खरेदी केलेल्या आहेत साई मशिनरीकडून? कमीत कमी आता 2 ऑइल मिल झाले. 3री ऑइल मिल घेणार आहे मी. अच्छा. आणि ह्या 6 ते 7 मशिनरी आहे माझी. डाळ मिलच्या 6 डाळ मिल तुम्ही खरेदी केलेल्या आहे. साई मशिनरीने तुम्हाला त्याविषयी सर्व्हिस किंवा काही अडचण आली तर ती तुमची सोडवली जाते काय? म्हणजे तुम्ही नाही काही जे बी प्रॉब्लेम आला ते सगळं त्यांनी सुटसुटीत करून सांगितलं. ते सगळं व्यवस्थित चाललं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही 6 मशीन खरेदी केली. म्हणजे पहिली एकच घेतली होती? पहिली एक घेतली, नंतर ती आवडली की ती चांगलं काम करते, मग दुसरी, तिसरी असं वाढवत गेलं. म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने अशा 6 मशीन खरेदी केलेल्या आहेत. तुम्ही काय ते एका वेळेस म्हणजे साई मशिनरी तुम्हाला जे सर्व्हिस आणि जे काही आवडलं ते पाहून तुम्ही त्या 6 मशीन खरेदी केलेल्या. तर तुम्ही नवीन उद्योजकांना समजा मशीन खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी कोणाकडून मशीन घ्यावी काय असं आता तुमचा अनुभव पाहिला? माझा अनुभव असा आहे ते साई मशिनरी मधूनच घ्या. कारण मशिनरीची क्वालिटी एकदम टकाटक आहे, त्यामुळे ते
मला तर काही प्रॉब्लेम नाही आला, सगळं टकाटक झाल्यामुळे मी तिथूनच मशीन खरेदी केलेली आहे. म्हणजे नवीन उद्योजकांनी पण तिथूनच मशीन खरेदी करावं असं तुमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला 6-7 वर्षात कुठल्याही काही अडचण काही नाही. अडचण नाही. आज यांच्याकडून डाळ मिल व्यवसायाविषयी आणि ऑइल मिलविषयी जाणून घेतलेलं आहे आणि त्यांनी आपल्याकडून अशा प्रकारे 6-7 प्रकारच्या डाळ मिल आणि 2 ऑइल मिल खरेदी केलेल्या आहेत आणि अजून त्यांना 2 ऑइल मिल खरेदी करायचे आहेत. तरी नवीन उद्योजकांना कोणाला जर डाळ मिल किंवा ऑइल मिल, पापड मशीन, मिरची कांडप कुठल्याही प्रकारच्या मशीन लागत असतील तर त्यांनी साई मशिनरी D51 अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर आपला आहे 9552522601 आणि दुसरा आहे 9011 81 90 48 यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.